Pacific coaching classes near 8th class English Unit 3.4 The Two Gentlemen of the Verona Chit Chat compiled by Abhishwar Bansali for the Pacific coaching classes near. Chit Chat. What is your favorite pastime? तुम्ही आपला वेळ कसा घालवता? Reading books and watching sky at night. बुक वाचून किंवा रात्रीच्या वेळी आकाश पाहून. त्याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. Or singing poems. Or telling stories. कोणाला गोष्ट कथा सांगायची आवड असते. वॉन्डरिंग हिअर अँड देअर. काही मुलांना इकडे तिकडे फिरण्याची सवय असते. या नगरातून त्या नगरात, त्या नगरातून त्या नगरात. ऑर प्लेइंग ऑन द ग्राउंड. काही लोकांना फक्त खेळण्याची सवय असते. ते काय करतात, थोडासा वेळ मिळाला की चालले खेळायला. किंवा ऑर डुईंग द वर्क फॉर अर्निंग मनीज. किंवा काही लहान मुलं असे सुद्धा असतात की ते काय करतात, कामं करतात. त्यांना पैसे कमवायचे असतात कारण त्यांचं घर चालत नाही. मग अशा याच्यात सगळ्या मॅच्युरिटी ठेवून तुम्ही तुमचा पास टाइम लिहायचा आहे, फेवरेट पास टाइम लिहायचा आहे. नंतर आहे सेकंड, डू यू रीड द बुक फॉर एंटरटेनमेंट. तुम्ही फक्त तुमच्या आनंदाकरता बुक वाचता का? यस, आय रीड द बुक फॉर एंटरटेनमेंट सच ॲज अ कॉमिक्स, नॉवेल ऑर इपिक्स ऑफ रामायणा. मला आनंद होते म्हणून मी कॉमिक सुद्धा वाचू शकतो, नॉवेल सुद्धा वाचू शकतो किंवा रामायण सुद्धा वाचू शकतो, रामायण सुद्धा वाचू शकतो. वी गेट द गुड थॉट्स, आयडियाज ऑर इन्स्पिरेशन फ्रॉम इट. आपल्याला त्यापासून काय मिळते? चांगले विचार मिळतात, चांगली कल्पना मिळते किंवा मग आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन मिळते, त्याच्यापासून शिकण्याकरता मिळते. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी ऑर पोयम बुक? द भगवद्गीता, द रामायणा, द जातक कथा किंवा किस्से कुरान के, अकबर अँड बिरबल, अलिफ लैला, द बुद्धा अँड हिज धम्म अँड सो मेनी बुक्स. आणि असे कितीतरी पुस्तकं आहेत जे वाचण्यासारखे आहेत, आयुष्यात एकदा तरी वाचायला हवेत. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लिव्स ऑफ द ग्रेट पीपल प्ले? The books play a very important role to influence the mind of the reader. Such books inspire the reader to follow their path and work hard to achieve the success. How can we decide if a story is average, good or excellent? We can decide the story books on the basis of its style of representation of the story, what message it gives us, as well as how it impact on the reader's mind. On the basis of such three criteria, we may decide the book is average or good or excellent. या 2-3 कॅटेगरीवरून आपण ठरवतो ते बुक कसं आहे, ॲव्हरेज आहे, गुड आहे की एक्सलंट आहे. नेम ऑफ द स्टोरी बुक, द भगवद्गीता. रायटर ट्रॅडिशनली महर्षी वेदव्यास. जुन्या काळापासून फक्त महर्षी वेदव्यासाबद्दल सांगण्यात आलं की महर्षी वेदव्यासानं भगवद्गीता लिहिली. सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, सन ऑफ द महर्षी पराशर अँड मदर सत्यवती. महर्षी पराशर आणि सत्यवती यांचा तो मुलगा होता. बस एवढंच सांगणं म्हणजे त्या महर्षी वेदव्यासाची महत्ता सांगितली असं झालं. बॅकग्राऊंड ऑर सेटिंग, it is the most important book of the Hinduism along with the spreading message about the humanity along with their duties. Main character Lord Krishna and Arjun. Central idea or summary of the content, aesthetical and loyal communication between the Arjun and Lord Krishna in 700 shlokas. Style or language use, Sanskrit and simple Hindi. त्यात संस्कृत सांगितलेलं आहे आणि सिंपल हिंदी आहे. इलुस्ट्रेशन इफ एनी, इथे इलुस्ट्रेशन आपण यासाठी दिलं नाही कारण भगवद्गीता कशी आहे प्रत्येकाला माहिती आहे. स्ट्रॉंग आस्पेक्ट, पॉझिटिव्ह आस्पेक्ट, इट गिव्स अस द एज्युकेशन अबाउट द ह्युमॅनिटी अलॉंग विथ हिज ऑर हर ड्युटीज. ड्रॉबॅक, त्याचा ड्रॉबॅक काय? नॉट इझिली अवेलेबल टू ईच, प्रत्येकासाठी ते मिळत नाही. कन्क्लुजन, मस्ट रीड ॲटलिस्ट 1 टाइम इन अ लाईफ. कन्क्लुजन काय आहे की तुम्ही एकदा तरी भगवद्गीता तुमच्या पूर्ण आयुष्यात वाचलीच पाहिजे. त्याच्याने काय होईल, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. पॅसिफिक कोचिंग क्लासेस नेर 8th क्लास इंग्लिश Unit 3.4 The Two Gentlemen of the Verona English Workshop compiled by Abhishwar Bansali for the Pacific coaching classes near. Complete the following. Cronin's story focuses on the idea of the selfless help and the importance of dedication toward the relationship. The narrator buys the biggest basket of the wild strawberries to encourage the two brothers. The narrator develops a liking for the two brothers because they are
innocent, serious, pleasant, and earnest. The boys wish to visit the village Poleta to meet their sister. Fifth, so one can conclude from the story that where there is a will, there is a way, which means through determination and willpower, one can achieve the one goal. Solve the puzzle of words or crosswords from the text. The clues are given below. Disallow means forbid. पहिल्याचा आन्सर आहे forbid. इथे आपल्याला क्रॉसवर्ड सोडवायचा आहे. क्रॉसवर्ड म्हणजे आपल्याला शब्दकोड सोडवायचा आहे. त्यात पहिला शब्द आहे forbid. दुसरा आहे make known. त्याचा अर्थ होतो रिव्हील. अनएक्सपेक्टेड मीटिंग म्हणजे एन्काउंटर. चौथा आहे गिव्हिंग प्लेजर टू द माइंड और फीलिंग्स और सेन्सेस. एन्जॉयबल याचा अर्थ होतो प्लीजंट. सिन्सियर त्याचा अर्थ होतो अर्नेस्ट. लुक लाईक त्याचा अर्थ होतो रिझेंबल. आन्सर इन युअर ओन वर्ड्स और राइट इन युअर नोटबुक. व्हॉट इलनेस डिड द सिस्टर सफर फ्रॉम? Their sister suffered from the spine tuberculosis. What surprised the narrator when he saw the brothers the second time? The boys ran several errands and took up the numerous jobs to earn money, and this surprised the narrator. What is meant by इथं errand म्हणजे काय होते? Errands म्हणजे होते इथं किसी को कुछ देने के लिए या किसी के लिए कुछ लाने के लिए की गई छोटी छोटी यात्राएं. What did the narrator find about the boys in the hospital? The narrator find out that the boy's sister was admitted to the hospital. Fourth, what was the touching story told by the nurses? The nurses told that the boy's father was killed in the war. नर्सने सांगितलं की त्या मुलांचे वडील हे युद्धात मारल्या गेले. Their home was destroyed. त्यांचं घर सुद्धा तुटलं. And their sister suffered from spine tuberculosis. आणि त्यांच्या बहिणीला स्पाइन ट्युबरक्युलोसिस मणक्याचा ट्युबरक्युलोसिस झालेला होता. She also said that तिने अजून सांगितलं the boys starve and do numerous job. ते मुलं भुकेची यातना सहन करतात आणि खूप सारं वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करतात to pay for their sister's treatment. कारण त्यांना त्यांच्या बहिणीचं ट्रीटमेंटचं बिल द्यायचं असते. स्टार म्हणजे काय? भुका रहने के कारण कष्ट पाना. फिफ्थ, इफ द नरेटर ऑफर्ड द बॉईज अ लार्ज अमाउंट ऑफ कॅश वुड दे हॅव ऍक्सेप्ट इट? से व्हाय और व्हाय नॉट. जर लेखकानं त्यांना त्या बॉईजला जर खूप सारे पैसे दिले असते तर ते त्यांनी घेतले असते का? आणि सांगा का घेतले असते किंवा का नसते घेतले. मला असं वाटते की त्यांनी घेतले नसते. नो, द बॉईज हॅड सेल्फ रिस्पेक्ट. कारण त्या मुलांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट होता. अँड वुड नॉट हॅव ऍक्सेप्ट द मनी. आणि त्यांनी कधीच पैसे घेतले नसते. बिकॉज दे डीड द न्यूमरस जॉब. कारण त्यांनी खूप सारा जॉब करण्याचा प्रयत्न केला. अर्नेस्टली म्हणजे का? त्यांनी खूप वेगवेगळे जॉब करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचा दृढ निश्चय होता, संकल्प होता. अँड नेव्हर बेग. आणि त्यांनी कधी भीक मागितली नाही. और आस्क एनीवन फॉर मनी. किंवा त्यांनी एखाद्याला पैसे सुद्धा मागितले नाही. तर त्यांनी काय केलं? स्वतः कमवण्याचा प्रयत्न केला. रीड द टेक्स्ट अँड फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स यूज इन द टेक्स्ट. जसं इम्पॉर्टन्सचं इम्पॉर्टन्स हे नाउन फॉर्म आहे. मग डेडिकेटचं डेडिकेशन, ट्रीटचं ट्रीटमेंट, नॅरेटचं नॅरेटर, इगरचं इगरनेस, ॲपियरचं ॲपियरन्स, ॲम्प्लिफायचं ॲम्प्लिफिकेशन आणि रिअलाइजचं रिअलायझेशन. 8th class English Unit 3.4 The Two Gentlemen of Verona English Grammar compiled by Abhayeshwar Bhansali for the Pacific Coaching Classes near. We return home when school was over. आम्ही घरी परतलो जेव्हा शाळा संपली. There are the two clauses. या सेंटेन्स मध्ये किती क्लॉज आहेत? 2 क्लॉज आहेत. पहिला क्लॉज आहे we return home आणि दुसरा क्लॉज आहे when school was over, जेव्हा शाळा संपली. The first one makes the complete sense. पहिला we return the home
हा एक आपल्याला पूर्ण वाक्य आहे जे आपल्याला काहीतरी अर्थ देऊन जातो आणि सो इट इज कॉल्ड ॲज द मेन ऑर प्रिन्सिपल क्लॉज, म्हणून याला आपण काय म्हणतो मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. आणि द सेकंड वन इज नॉट कम्प्लीट बाय इट सेल्फ वेन स्कूल वॉज ओव्हर, हे काही स्वतःहून पूर्ण कम्प्लीट होत नाही आणि म्हणून याला आपण काय म्हणतो इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज, इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज टू कन्वे अ प्रॉपर सेन्स. याचा अर्थ जर काढायचा राहिला तर आपल्याला मेन क्लॉज काय दिलेला आहे ते वाचावं लागते. म्हणून हे कशावर डिपेंडंट आहे, त्या फर्स्ट मेन क्लॉज वर, म्हणून याला काय म्हणतो सो इट इज कॉल्ड ॲज द डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज. वेन इज द जॉइनिंग वर्ड अँड इट इज कॉल्ड अ सब. वेन याच्यातला वेन काय आहे तर वेन हा जॉइनिंग वर्ड आहे आणि म्हणून याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटर. याच प्रकारे आपल्याला हे बाकीचे सेंटेन्स दिलेले आहे ते सुद्धा आयडेंटिफाय करायचे आहे. दे पे फॉर देअर सिस्टर ट्रीटमेंट हु सफर फ्रॉम द ट्युबरक्युलोसिस. सेकंड आहे व्हेन ही आस्क्ड द नर्सेस शी टेल्स हिम देअर स्टोरी. थर्ड आहे दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. फोर्थ आहे अल्दो इट डझंट कम्स इन द नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. Acrostic is a poem in which the first letter of each line spells out the word or message. For example, school. स्कूलचं आपण काय केलं, यसचं सुपर, कूल, हॅपी, ऑन टाइम, आउटडोअर प्ले, लर्निंग. तसंच इथे फॅमिलीचं आपण FAMILY फॅमिलीचं केलं फादर अँड मदर, आय लव्ह यू. 8th class English Unit 3.4 The Two Gentlemen of the Verona. End of all exercise compiled by Abhishwar Bansali for the Pacific coaching classes. We are very thankful to the following student for their innovative ideas. Prathamesh Tambake, Altamash Khan, Yash Nanda Gaudi, Rudra Gawale and Hitesh Chavan for the year 2023-2024.